ड्रायव्हर लवकर झाला ना? अगं हो आई, रिलॅक्स. इतकी का पॅनिक होतीस तू? अरे रोहित, मला असं झालंय कधी एकदाच घरी जाते आणि नायशूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघते. तिला इतकी मजा वाटणार आहे ना आपल्याला बघून. आणि तिच्या डान्स टीचरची पण भेट होईल ना. बरं आई, मी मिस्टर श्रीवास्तवांना आज परत एकदा कॉल करीन आणि मीटिंग परत एकदा रिशेड्यूल करून घेईन. तुला मी तसं कळवेनच. पण मला एक गोष्ट नाही कळली, राधिकाने अचानक हे डान्स क्लासचं कुठून काढलं? मला तरी काही इन्फॉर्म नव्हतं की माहिती. ठीक आहे रे, पण नायशूला सर्टिफिकेट सुद्धा मिळालंय डान्समध्ये. वा, असं झालंय ना मला कधी एकदाचा तिचा डान्स बघते. बरं ऋषी, आज नायशाने आईंना डान्स बघायला बोलवलं. म्हणे माझ्या डान्स टीचरला भेटायला चल. नशीब आईंची मीटिंग होती म्हणून त्या नाही म्हणाल्या. मी काय म्हणते ऋषी, आपण आईंना सांगून टाकूया ना. कुठून तरी बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगून टाकूया की कमळे घरी शिकवायला येते. हां नाही, आता सांगितलंच पाहिजे आईला. ॲक्च्युली तसंही एक पार्टीमध्ये जे झालं ते सोडल्यास आईला हे माहिती आहे की कमळी चांगली मुलगी आहे. त्यामुळे आय डोंट थिंक तिला काही प्रॉब्लेम असेल. सो सांगूया आपण आईला. आजच सांगतो मी तिला. आज तर त्यांची मीटिंग आहे, यायला उशीर होईल म्हणाल्या. ठीक आहे, मग रात्री बोलतो तिच्याशी. डोंट वरी. आपण डान्स करूयात. एक काम करते, मी गाणं चेंज करते. अगं नायशा नको. ताई, नायशा कुठे? नायशा बेबी रूम मध्ये आहेत. हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग संध्या जोरात लई जोरात रंगत आलो या. झाले आजी, ही आहे माझी टीचर ताई आणि हिच्यामुळेच मला डान्स मध्ये प्राइज मिळालं. हो. ए टीचर ताई, चल ना आपण दोघी तिला डान्स करून दाखवूया. चल. नायशा इकडे 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 इकडे. आता आपण केला ना डान्स भरपूर. हां आता बस झाला, खूप झाला हा डान्स. नयनतारा मॅडम माझ्याकडे अशा का बघायला लागल्या? बहुतेक ह्यासनी आमचं हे अशा प्रकारचं नाचणं आवडलेलं नाही. नाही, मला आताच करायचं.
नायशा, लहान मुलांनी हट्ट करू नये. मोठ्या माणसांनी सांगितलेलं ऐकत जा. दादा, अरे प्राइज जिंकून आली ती म्हणून खुश आहे. तू ओरडतोस काय तिला? वाह, कॉंग्रॅच्युलेशन्स कमळी, कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं, तू आमच्या नायशूला इतका छान डान्स शिकवलास म्हणून तर तिला स्कूलमध्ये सर्टिफिकेट मिळालं, ट्रॉफी मिळाली. दॅट्स ग्रॅटिट्यूड. थँक्यू सो मच. नायशू, मी तुझा डान्स नंतर बघेन. आय नीड टू टॉक टू युअर टीचर. ओके. खाली जा, तुझ्याकरता गिफ्ट ठेवलंय छायाताईंकडे. अरे वा कमळी, तुला छान जमतं ग. काय जमतं? हेच श्रीमंतांचं घर गाठायचं, डान्स शिकवण्याचं कारण काढायचं आणि मग घरात शिरायचं. अरे हो, तुला हे असं श्रीमंत गरीब हे बोललेलं आवडत नाही, नाही का? बरोबर आहे, त्या दिवशी बोलली होतीस तू मला. आणि काय बोलली होतीस? किड्या मुंग्यांबरोबर आमची तुलना झाली तर आमासनी बी वाईट वाटतंय हो. आमासनी गावछाप म्हणून कुणी हाक मारत असेल तर मन दुखवतंय हो. मॅडम, आम्ही मातीतली माणसं आहे. आमच्या गरजा कमी आहेत त्या, पण स्वाभिमान तुमच्या एवढाच आहे हो. हा, आमच्या गरजा कमी असल्या तरी आमचा स्वाभिमान श्रीमंतान इतकाच आहे. बरोबर ना? तुमच्याकडे फक्त स्वाभिमान आहे की काही एथिक्स, प्रिन्सिपल्स पण आहेत? आई, ऋषी, मी हिच्याशी बोलतेय. बोल ना. त्या दिवशी तर खूप मोठं लेक्चर दिलं होतंस तू मला. श्रीमंत लोक असे, श्रीमंत लोक तसे, आम्ही गरीब असे. काय बोलली होतीस? आम्हाला पण स्वाभिमान असतो, इज्जत असते. पैशांसाठी आम्ही काम करत नाही. मग लाज नाही वाटली हे करायला? हो, काय बोलताय तुम्ही? मला का लाज वाटेल आणि कशाची? कशाची? किती किती भोळेपणाचा आव्हानशील. सांग ना, लाज नाही वाटली तुला? मॅडम, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मी काय करायलोय? अहो, मी माझं कामच करायलोय. नायशाला डान्स शिकवायलोय, त्याचाच मोबदला घ्यायलोय. मोबदला किती? किती मोबदला घेतेस तू नायशूला डान्स शिकवण्याचा? आई, मी ऋषी,